वरचा माणूस म्हणला, किती दिवसाचा गॅस गेला तर आणून नेले म्हटलं. पाणी तपले पहिले चूल हे करावं लागते, पेटवा लागते, मग पाणी गरम होते. गॅसची टिचकी लावली की मग काय पाणी आपलं. कामाला जाते म्हणते, कायच कुठे घालते तर पैसे, किती मोठे पैसे येते का. रोज कामाला जाते ना माणूस, एकही दिवस घरी नाही राहत तरी पैसेच नाही म्हणते. कधी पाहिलं का पैसेच नाही म्हणते. जिंदगीली कटावून गेली आता. बाप्पाच्या घरी कधी मी चुलीवर स्वयंपाक नाही केला. लाडाची पोरगी होती याच्या घरी निरा, मला स्वयंपाकच करावं लागते चुलीवर. कामाला जाय, ह्यात धंदा आहे माय मागं. कुरकुर चालू आहे नीराची, कुरकुर चालू राहते. कुरकुर नाही करत काय. किती दिवसाचा गॅस गेला, 8-8 दिवस झाले तरी गॅस आणायचा पत्ता नाही. म्हटलं तुमचा माणूस होय का काय होय तुम्ही. शिकेल लाज शरम नाही, माणूस आहे म्हणाले. उभारीची काही बोलू नको बाई, काही लाश शरम काढू नको. तुझीच काढ पहिले लाश शरम. पाय कशी बोलते तुले ते पाय. तू लाशराम काही काढून आली. तू एक बैलच आहेत बायकोचा. तू उभारीची बोलू नको म्हटलं. बैल तुला माहित आहे काय. मी आमच्या दोघांवर बायकोच्या याच्यात काय बोलता. मी काय तुम्हाला नाही म्हटलं ते काही मी बैल म्हणत नाही. तुम्ही काय बैल मैल काही म्हणत राहता. तुम्हाला अक्कल आहे का नाही आहे. काही बोलून घेतात माझ्या पोराले. अक्कल नाही तर काय मले. तू माझ्या पोराला काही बोलशील तर मी काही ऐकून घेणार आहे काय. सांगते खाऊन घालत म्हटलं. कधी पाहिली का माझ्यासमोर भांडतच राहते. तू बोलत नको जात. तू आमच्या दोघांच्या मनात बोलत नको जात. तुला 1000 वेळा सांगितलं आहे मी. किती वेळा सांगतो तुला, तू बोलायचं नाही, तू याच नाही आमच्या भांडणात. तुला बायकोच प्रिय आहे ना. हो ना, मला माहित आहे ना तुला बायको प्रिय आहे म्हणून. तू काय प्रिय आहे, माय प्रिय आहे त्या पोराले. बायकोची कोणची गोष्ट ऐकते, त्या सगळ्या गोष्टी ऐकते. तो माणूस माझ्या मतात काय ऐकते. करता काय विषय झाला का नाही झाला. बंद कर ना. बोलते बाबू मला उभारीची बोलते. सांगून दे त्या बायकोले म्हटलं. पर्यंत काही बोलली नाही म्हटलं. सगळं सहन केलं, आता नाही सहन करत म्हटलं. तुमचं मी अत्याचार करतो तू मावर, मला माहित आहे ना कशी आहे म्हणून भुटकी आहे. अहो का कोणचे अत्याचार केले त्यावर लाज शरम आहे बोलायच्या अगदी. सासूले काही बोलून आली. तुला अक्कल आहे का नाही. किती लाज शरम बाईनं सोडली. मी अत्याचार करतो म्हणते. कधी त्या सांगत अत्याचार केले सांग बरं तू. पण मला बुडगे अजून अत्याचार करतो, असेच हात पकडतो ना अजून मला म्हणतं मी काय करतो करून नाही आली तर काय. तिचा हात सोड आई, सोड. जोरानं काय झालं तुमचं. ती माहीच नाही ना बच करत राहते. कधी पाहिलं काय भांडण्याची बोलते भांडण्याची. आता त्या बापाला बडबड करून आली. मगांशी तुले ओपलं, तुला ठोकलं धरून तरी तू मायचाच भाग घेतं. हात सोड. आईवर कावरत राहतं, कैतिक सण करत नाही आई. नीरा तू ऐकतच राहील. तुला 70 करतो जायचं ना वावरात. ते नाही मत नीरा बायबाशी कुठल्या करतो. मी ऐकले ना माझ्या कानानं. अजून मायलेच हे करतो तू. माई रोज चुलीवर स्वयंपाक करते म्हटलं, कामाला जाते म्हटलं. तूही करते, बापाचं करते, माई करते. शाळेत जायच्या आधी माझ्या डब्बा असते म्हटलं करून ठेवला. तू कधी माझ्या आईलीच बोलत राहतं. कधी पाहिलं का ते काही असो, तेच मला पैसे देते. तू देता काय. तुला पगार येते तर खडकून देत ना तू मला. त्यासाठी काय माझ्या पगार मला नाही पाहिजे का. औषध पाणीले तुला काय हाय. तुला देऊन मी काय करत जाऊ. बाबा तिथे तुला औषध पाण्याले नीरा पोरीले देतो स्वतःच्या पैसे. कधी पाहिले काय आम्हाला देतो का तू. किती काय केलं तुमचं तर डोबळे उघडे साहेब. पोरीच्या घरी जात नाही, एक दिवस पचत नाही, तर आमच्यावर 70 करतं. त्या पोरीच्या घरी जाणं, त्यांना त्याला पैसे देतं, चॉकलेटले देतो, याले त्याला देतो. तू तर 1 रुपयाने देतो कधी मला, कधी दिला आयुष्यात. किती काय वेळा द्या तुम्हाला. फुकटेच आहे तुम्ही. फुकट्या आणायचे जेव्हा दिले तरी दिलेच नाही म्हणता. कधी पाहिला किती वेळा देतो तुले पैसे. शाळेत तुले पेनाले पेन्सिलले तरी नाव आहे का तुले. आजी आप्पा देते तेवढे तुला दिले तर काही नवल झालं काय. चली मोठी तर काय पाहिजे लेकर कशी बोलते. इथलं पट्ट नाही तर मला बोलून आलं. बाप्पा काहीच नाही म्हणत, माई काहीच बोलत नाही. त्या पोराला दिसत नाही काय तू कशी करतो माझ्या संगत नेहमीच. माहिती आहे ना त्या पोराले बाप घरी नाही राहत पण पोरगं तर घरी राहते. बोलायचं नाही माझ्यासोबत, अजिबात बोलायचं नाही तू. तू 70 शिंगी आहे म्हटलं घरातली. तूच तमाशा लावला घरात पहिले. आली तेव्हा माझ्या घरात तमाशा त्याच माझ्या घराचा सत्यानाश केला बाई. लढून पडून करणं. सुनबत मसाई सुधी आहे 1 नंबरची. तुझी नाही तर काय बुद्धी आहे का. साऱ्या संग चांगली राहतो म्हटलं. तुला काय तूच बदमाश म्हणतो. तूच अशी बाई आहे मला बदमाश म्हणणारी. करत कधी करत ते तमाशा बंद कर. तुला काय म्हटलं एवढं काहीच चालू नाही. असंच बोलला मला नाही चालू आहे. तिने काहीच नाही म्हटलं. मला गॅसच भरून आण म्हणून. तू काय बोलला आमच्या दोघांवर बायकोचे. तुला म्हणजे तोंड मारायची सवय आमच्या याच्यात. घरी नसतात बाबा हे अशीच करते, नेहमीच करते. हात पकडू का काय करू. हिच्या अंगात एवढी जवानी आली असं की करते. हे तिला काही मारता नाही काही. पण माई कधीच तिले हे करत नाही. लोटतही नाही तर मारतही नाही म्हटलं. कधी मारलं रे माईनं. हे नाही ना माईले लोटलाट करते म्हटलं. मीच तमाशकरी आहे ना. तुम्ही लाई सुद्धा आहे तू काही जण. मीच बदमाश आहे. आजी माय बाबाचं आईचं चालू होतं हेच बोलते. कधी पाहिलं का माझ्या आईचं माय बाबाच्या मनात हिला काय करायला लागते. नीरा तमाशा करते. सर आयुष्यभर गुच्चा पसरा. ह्याईनं मावर 70 करा. बाप नवऱ्याला किती बोलून आली. माय पोरगं होतं काय मी बोलू नाही काय. तू सांग मला.
का बरं कांताबाई? हा गुच्चप्रा होतच असते, सगळ्याच घरी भांडणं आहे, आमच्या घरी भांडणं आहे, आमच्या घरी भांडणं नाही काय? हा पण तुम्ही सुनील बोलत नका जाऊ, ते करते ना तुमचं, करत नाही काय? किती दिवस झाले गॅस नाही तुमच्या घरी, ते म्हणणारच आहे, कोणी म्हणते, मासारखी म्हणते, माई सुनई म्हणते, सगळेच जण म्हणते. तुम्ही नाही काय त्याच्या याच्यात बोलायची सवय बंद करा बरं. तुम्ही बोलतच राहायचं, बेकार सवय आहे तुम्हाला हे बोलायची बरं. हा चला मा घरी, काय लावलं तर भांडण ते मी काय करू? हे मला लय बोलते व मा पोराला लय बोलते, मी काय करू तू मला सांग बाई. नेहमीच नाटक आहे, नेहमीच तमाशा, विचारच लागला बाई. यायचं लग्न झालं ना तेव्हापासून तमाशे तमाशे चालू. बाई पोरगी काढते, पट्टे काढते, बापही काढते, मी काय देतो बा पोरीच्या घरी? आईने म्हणून देतो. नको काढत जाऊ, तिच्या घरी हाय नाही म्हणून मागते ते तिले, तिचा हिस्सा नाही काय द्यास लागते, आम्ही देतो आमच्या पुरीले. जाऊ द्या, लढू नका, लढू नका. आम्ही करत नाही का हिच्या पुरीचं? करतो, पण लेकरू मागत असते ओके 2 रुपये, हे देत नाही म्हटलं बुडी. नाही देत तर नाही देत, पण हे यायनं आमच्या याच्यात कायले बोला. आमचं म्हणणं हेच आहे. आता गॅस आणाले तुम्हाला माहिती आहे मागचा गॅस किती दिवसाचा गेला. म्हणणार नाही का मी माणसाले म्हणून आली, इले मागतो का मी पैसे पगाराचे तिथं, हिच्या वर्षी तो 4-5 हजार आहे तरी मागतले का मी इले? तुम्हाला माहित नाही काय 8 दिवसापासून मी चुलीवर स्वयंपाक करून आली, कामाला जावं लागते, लेकराचं शाळेचे करावं लागते, माणसाचे करावं लागते, सगळंच करावं लागते ना, तुम्हाला माहित आहे. बाई कोणी बोलते? ते बोलत नाही तर का? किती दिवसाची ह्याही रोजच कामाला जाते, ह्याही गॅस नाही आणणार, तिचाही अंतच पोहून आला नाही आहे, ते म्हणत नाही तर. किती दिवस झाले प्रेमानं सांगूनच आली, तुमचं तरी चालूच आहे. मापाशी असते तर मी दिली असते तिला उसने पैसे, पण मापाशी नाही आहे, मी काय करू? तू लढू नको, बंद होय गुच्चप्राय. पुढे तमाशा करायची आदत पडली आहे. कोणाला बोललो का हे सांगावर घेते, हे सांगावर बोलते, मी पोराला चापट मारली का हे सांगावर घेते. काय करू मी? सांग ना, मी बोलूच जाऊ नका घरात, मी चालली जाऊ काय? कायच्यासाठी आणली सुनीनं? सून पाहिजे नसून तर मी चालली जातो. एवढं डोक्यावर बसली आहे तर यायची मी. राहिले डोक्यावर बसली आहे. बाई तुम्ही उभारीच्या बोलत नका, ते त्याचं नवरा बायकोचं पण तुम्ही कायले बचबच करत असता गुच्चपडात. त्याचं भांडण चालू झालं काय मा घरी येऊन जात जा बरं, अशा नका करत जाऊ बरं, त्याच्या याच्यात बोलत नका जात जाऊ. आणि मायचं कुठंच लागेल, बुडी लढते पडते कळ करते ते तिचं. कधी पाहिलं का माईला कुठं पाळते म्हटलं, ते कधी पाहिलं का आई लढत नाही म्हणून ते बुडीला कुठे बोलायची आदत आहे म्हटलं. काय बरं बोलत नको जात जाऊ, यानं वाया जाते, यानं भांडणं होते म्हटलं. बाबू गुच्चप्राय तू शांती असा बोलते, ह्या नेहमीच बोलते मंदात मायच्या माया भांडणात. मोठ्याला सांगतो ना मी किती वेळा, तू बोलत नको जात, मोठ्या माणसाच्या याच्यात बोलत नको जात. हे पट्ट दलिंदर आहे, मागचं भल्लं दलिंदर आहे. यात ते बुडी घेते फायदा, याचाच फायदा घेते बुडी. कशी बोलते तो माय ना तू आहे. मी काही त्याचा फायदा घेईन काय? विचार कर शांती, तू खरंच विचार कर. नको बोलू बाई, तूही बोलू नको आता कांती, मी तुला सांगतो बोलू नको, तू एकही शब्द बोलू नको.